सिंचन सहाय्यक भरती 2026 याची जाहिरात कधी येणार? कारण की याच्यामध्ये जवळपास 5433 पदं जे आहेत तर ते मंजूर आहेत. याची 2023 मध्ये जाहिरात आली होती. याची वेटिंग लिस्ट पण जी आहे तर ती 1 ऑगस्टला आता संपून जे आहे तर ते गेलेली 2 वर्षाची वेटिंग लिस्ट त्यांनी केलेली होती, तर ती देखील संपलेली आहे. तर आता ही नवीन पदं कधी भरली जाणार आहेत, त्याच्यासाठी पात्रतेमध्ये काही बदल होणार आहे का, त्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण हे प्रामुख्याने हे 5 प्रश्न जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत. जाहिरात कधी येणार आहे, पात्रतेत बदल होणार आहे का, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, सर्व काही गोष्टी मी तुम्हाला विथ प्रूफ जे आहे तर ते दाखवणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती, अशा पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी इथंच पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची चांगली प्रतिक्रिया मित्रांनो कमेंटमध्ये देत चला. कारण की अशा पद्धतीची माहिती दिल्यामुळे काय होतं, तुम्हाला एक ऊर्जा मिळते आणि तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी टार्गेट करायचे, किती पद येणार आहेत याचा आयडिया जे आहे तर ती येत असते. बघा, आता सिंचन सहाय्यक नेमकं म्हणजे काय, बरेच विद्यार्थी म्हणतील सर हे नेमकं काय पद आहे. लक्षात घ्या, जलसंपदा विभागात जे काही WRD विभाग आहे तर त्याच्यात कालवा निरीक्षक हे पद असतं, मोजणीदार हे दुसरं पद असतं आणि दप्तरकार कोण ही 3 पदं असतात. लक्षात घ्या, हे तिन्ही थोडी ब्रिटिश कालीन नाव आहेत. आता कॅनल इन्स्पेक्टर भारी वाटतं, पण हे मोजणीदार आणि दप्तरकार कोण असं वाटतं लय, म्हणजे हे पद आहेत तर ते पदांना एक चांगलं नाव देण्यासंदर्भात जे आहे तर ते चालू आहेत. सोबतच पदोन्नतीचे स्तर, ग्रेड वेतन, पदांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या म्हणजे वाढवायचं का पेमेंट, त्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला S सेट करून टाका, S6 वरून थोडंसं आमचं काम थोडं जास्त आहे. तर अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. तर अशा संदर्भाचा हा जो आहे तर तो GR आहे. अजून काही ते सिंचन सहाय्यक झालेलं नाही, परंतु भविष्यात हे सिंचन सहाय्यक पदच होणार आहे. म्हणजे मे बी तुम्ही जॉईन होणार त्यावेळेपर्यंत तुमच्या नावा पुढे सिंचन सहाय्यक हेच येईल. गावात तुम्ही याच नावाचं बॅनर जे आहे तर ते तुम्हाला लावायचे. पण सध्या ग्राम महसूल अधिकारी याची जाहिरात जी आहे तर ते आलेली आहे आणि तुम्हाला सिंचन सहाय्यक जरी व्हायचं असेल तरी तुम्हाला हीच परीक्षा द्यायची आणि त्याच्यासाठीच तुम्हाला तलाठीची पूर्व परीक्षेची बॅच, महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी, कारण की टीम फार महत्वाची असते मित्रांनो आणि या टीमने प्रॉपर PYQ अनालिसिस तुमच्यासाठी केलेलं आहे. याच्यामध्ये आपण 5 राज्यस्तरीय ऑफलाईन टेस्ट देत आहोत जे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच मिळणार आहे. सोबत तुम्हाला क्लास नोट्स जे आहेत तर ते मिळणार आहे आणि या क्लास नोट्स कशा असतात त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटी देणार आहे. 2999 मध्ये ही संपूर्ण बॅच अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आता आपण 1 बाय 1 करून सगळ्या काही गोष्टी पाहूया. बघा, नुकतंच 31 जुलैला एक परिपत्रक आलं होतं जलसंपदा विभागात. त्याच्यामध्ये मंजूर पदांच्या तुलनेत सध्या कार्यरत किती पद आहेत तर ती त्यांनी सांगितलेली होती. कारण की त्यांना आता आकृतीबंध जो आहे तर तो निश्चित करायचा आहे आणि हा आकृतीबंध जर निश्चित झाला तर त्यांना भविष्यात याची पदभरती जी आहे तर ती करता येणार आहे. आता याच्यात नेमके मंजूर पदे किती आहेत तर ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, सगळ्यांची वेतन श्रेणी S6 आहे. मी तुम्हाला काय बोललो, त्यांची मागणी चालू आहे की आम्हाला S सेट करून टाका. तर बघा, दप्तरकार कोण हे जे पद आहे तर याची 1346 पदं मंजूर आहेत, रिक्त नाही आहेत बरं का. आता बरेच व्यक्ती काय होतं, इंस्टाग्रामला तुम्ही पाहिलं असेल फॉलोअर वाढवण्याच्या नादात आणि बाकी युट्यूबला पण डायरेक्ट सांगून मोकळतो की 5000 पेक्षा जास्त पदं येणार आहेत. अरे तेवढी पदं मंजूर आहेत, समजा त्याच्यापैकी 5000 पदं कार्यरत असतील, मग एकही पद रिक्त नाही आहे, मग तसंही असू शकतं. पण त्याच्यात आता काय असं कोणतं डिपार्टमेंट फुल भरलेलं नसतं मित्रांनो. S6 आहे 19,963,200 हे लिपिक लेवलचं पद आहे मित्रांनो. लिपिक आणि याला सारखी वेतन श्रेणी आहे आणि काही वेळेला काय होतं माहितीये का, आता नुकतंच 1-2 दिवसापूर्वी मला एक कॅनल इन्स्पेक्टर भेटले क्लासला, तर ते म्हणे की मी ज्या डिपार्टमेंटला आहे तर मला जे ऑफिस दिले तिथं शक्यतो त्या पदाचं काम नव्हतं, पण तिथं मला लिपिक म्हणून ड्युटी जी आहे तर ती दिलेली त्यांनी आणि मला ते त्याच पद्धतीचं वेतन आणि त्या गोष्टी लागू होतात. म्हणजे जे काही कधी कधी यांना लिपिकची कामं जी आहेत तर ती पण करावी लागतात. मोजणीदार जर पाहिलं तर 1480 जागा आहेत. कालवा निरीक्षक यांची 2007 जागा पाहायला मिळतात. लिपिक टंकलेखक 6331. लिपिकचं पद वेगळं राहील मित्रांनो आणि एक सहाय्यक भांडारपाल नावाचं पद आहे. 262 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते याच्या रिक्त आहेत. हे पण S6 आहे, परंतु पदवीमध्ये पात्रतेत थोडा फरक आहे बरं का यांच्या. एक आणखी एक खूप चांगलं पद आहे स्टोअर कीपरचं, भांडारपालचं, खूप चांगलं वेतन आहे. S13चं वेतन आहे, पण हे पण गट क मध्ये येतं मित्रांनो. गट क मध्ये आहे 35,400 ते 1,12,400. 247 पदं मंजूर आहेत. याचे जर 40-50 जागा आल्या ना खूप भारी होऊन जाईल, कारण की S13ची वेतन श्रेणी गट क च्या पोरांना भारी होऊन जाईल. 5 मे 2026 चा एक GR आहे सामान्य प्रशासन विभाग यांचा.
ज्याच्यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा त्यांनी सांगितलेले। त्याच्यानुसार त्यांनी काय केलेले की जे काही गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाची जी पद होते, ज्यांना फक्त एनी डिग्री लागतं म्हणजे फक्त पदवी पाहिजे, तर त्यांना प्रशासकीय कॅटेगरीमध्ये त्यांनी टाकलेले। असे जवळपास 252 संवर्ग त्यांनी नव्याने ऍड केलेले आहेत आणि त्यांच्या 17 वेगवेगळ्या गटात त्यांनी विभागणी केलेली। आपलं जे कॅनल इन्स्पेक्टर पद आहे ना मित्रांनो, ते पण एमपीएससी कडे गेलेलं, तुम्ही इथं पाहू शकतात बघा, कॅनल इन्स्पेक्टर, कालवा निरीक्षक, हे जर पद तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय पदवी सांगितलेली आहे आणि रिक्रुटमेंट रूल मध्ये कोणता चेंज झालेला नाही, पात्रता मी पुढे तुम्हाला सांगतो डिटेल मध्ये। बघा 31 नंबरच्या याच्यात हा एक नवीन संवर्ग ऍड केलेला आहे, कालवा निरीक्षक, हे गट क चं पद आहे मित्रांनो, हे गट क चं पद आहे बघा, जलसंपदा विभाग, कालवा निरीक्षक, कॅनल इन्स्पेक्टर। पुढचं जे पद आहे ना, तर ते बघा स्टोअर कीपर, भांडारपाल, हे 40 नंबरला आहे, हे पण गट क चं पद आहे आणि सहाय्यक भांडारपाल हे पण गट क चं पद आहे, फक्त याला S6 भेटतं आणि याला S13 म्हणजे वेतन थोडंसं जास्त आहे। तुम्ही जर याच्यात पाहिलं तर याच्या रिक्रुटमेंट रूल्स मध्ये थोडा त्यांनी बदल केलेला दिसतो। डिग्री आहे, लक्षात घ्या, डिग्री आहे आणि सोबत 30 मराठी आणि 40 टायपिंग सांगितलेलं होतं, परंतु इथं जर आपण पाहिलं तर फक्त बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम म्हटलेलं आहे। आता ओरिजिनल जेव्हा जाहिरात येईल तेव्हा याच्यासाठी टायपिंग असते का नाही तर ते आपल्याला नंतर कळणार आहे, भांडारपालसाठी, पण कालवा निरीक्षकसाठी टायपिंग लागते। सोबत हे जे सहाय्यक भांडारपाल पद होतं ना, हे आधी फक्त जर तुम्ही पाहिलं 10वी पासवर होतं बघा, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10वी पासवरच त्यांनी केलेलं होतं, परंतु ते आता बॅचलरवर झालेले, म्हणजे पात्रतेत इथं बदल झालेला आहे। सोबत टायपिंग मागितली होती, परंतु इथं टायपिंगचा जो आहे तर तो उल्लेख दिसत नाही। तर माझ्या माहितीप्रमाणे भांडारपाल आणि सहाय्यक भांडारपालला मे बी ते टायपिंग देणार नाही, परंतु कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो। परंतु जे कॅनल इन्स्पेक्टर पद आहे, सिंचन सहाय्यक पद आहे, मात्र त्याला ते टायपिंग मागतील, कारण की त्याची जी जबाबदारी ना मित्रांनो, त्याला कधी कधी लिपिक पण काम लावतात ते, म्हणून ते टायपिंग त्यांच्याकडनं मागून घेतील ते। आता मेन मुद्दा सांगा सर आम्हाला, बाकी ते माहिती सांगितली ठीक आहे, चला जाहिरात कधी येणार आहे हे सांगा। आता हे गट क चं पद आहे मित्रांनो, हे कुठे जाणार आहे माहितीये का, हे एमपीएससी ग्रुप सी मध्ये जाणार आहे, हे एमपीएससी ग्रुप सी मध्ये ऍड होणार आहे, 2026च्याच याच्यामध्ये ते ऍड होऊ शकतं। त्यांनी बघा जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गांसाठी, म्हणजे कालवा निरीक्षक हा एक संवर्ग आहे, सहाय्यक भांडारपाल हा एक संवर्ग आहे, भांडारपाल हा एक संवर्ग आहे, तर याच्यामध्ये पदे उपलब्ध होण्याची आणि बदल आणि वाढ होण्याची शक्यता आहे आणि या समजूनच तुम्हाला पूर्व परीक्षेला अर्ज करायचा आहे। समजा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत शुद्धी पत्रकाद्वारे नवीन संवर्ग ऍड झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज करता आला नसेल तर तुमची आम्ही काहीच ऐकून घेणार नाही। म्हणजे म्हणायचं काय त्यांना, लक्षात घ्या की समजा जाहिरातीत कमी पदे असली तरी पूर्व परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करा, कारण पूर्व परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी पदसंख्या वाढू शकते किंवा नवीन पद समाविष्ट होऊ शकते, हे फार महत्वाचं आहे। समजा कालवा निरीक्षक आता नाही आहे, परंतु नंतर जर कालवा निरीक्षक आलं आणि कालवा निरीक्षकसाठी जी पात्रता होती तीच लिपिकची जर पात्रता असेल, समजा टायपिंग असेल आणि पदवीधर असेल, ही जर तुम्ही असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक एलिजिबल होणार। पण तुम्ही म्हणाल सर, तुम्ही आयोगाला म्हणणार की नाही तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं, कालवा निरीक्षक येणार आहे, 5000 जागा येणार आहे, 2000 जागा येणार आहे, आम्ही अर्ज केला असता, ते तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। आलं लक्षात? बघा जाहिरातीत पद नसले किंवा पदसंख्या कमी असली तरी पात्र असाल तर पूर्व परीक्षेसाठी अर्ज करा, कारण नंतर पदे वाढवू शकतात, पण अर्जच केला नसेल तर नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही आणि नंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंक ओपन केली जाणार नाही। म्हणून आताच ग्रुप सी चा असेल तर तुम्ही फॉर्म जे आहेत तर ते भरून टाका। आता 2023 ची याची जलसंपदाची जाहिरात आली होती, त्यावेळी ही परीक्षा TCS यांनी जी आहे तर ती घेतलेली होती। जवळपास 4497 एवढे मोठी पदं जी आहेत तर ती खूप मोठी चांगली जाहिरात आली होती। बघा दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांच्यासाठी सारखीच पात्रता आहे। बघा पदवी लागते कोणत्याही शाखेची, पदवी लागते, पण टायपिंग लागते। बघा मराठी 30 लागते किंवा इंग्लिश 40 लागते, दोघांपैकी एक लागते। म्हणून आता जर कोणी लिपिक कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल आणि नंतर हे पद ऍड झाले तर तुम्ही ऑटोमॅटिक एलिजिबल होऊन जाणार। पुढचं जे आहे तर ते सहाय्यक भांडारपालला माध्यमिक शालांत परीक्षा 10वी पास पाहिजे होती, परंतु आता हे कॅन्सल केलेले मित्रांनो। आता इथं डिग्री लागते, एनी डिग्री लागतं। हा टायपिंग संदर्भात त्यांनी तिथं उल्लेख केलेला नाही, मला असं वाटतं ही टायपिंग मे बी त्यांची जी आहे तर ती कॅन्सल होऊ शकते या पात्रतेतून, कारण की त्यांनी आता डिग्री जी आहे तर ती एलिजिबल इथं केलेली आहे। परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, जो आपला ग्रुप सी चा असणार आहे तोच असणार आहे। म्हणजे आधी एकच निवड पेपर होता, तर 2 पेपर करून टाकलेत। बघा 100 प्रश्न, 100 गुण, पदवी लेवलचा दर्जा, मराठी इंग्रजी माध्यम असणार आहे आणि 1 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे। सोबत
हा MCQ पॅटर्न जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये जवळपास हे 8 विषय असतील मित्रांनो, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी ही असेल. आणि याच्यासाठी तयारी करून घेण्यासाठी आपल्या क्लास नोट्स आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल सर पुन्हा जाहिरात नाही मित्रांनो, या क्लास नोट्स मोफत आहेत, सगळ्या फ्री आहेत. ऍप मध्ये जर तुम्ही गेले, तलाठी कॅटेगरीमध्ये गेले, तुम्ही तलाठीची बॅच पाहिली, तर तिथं तुम्हाला हे सगळे नोट्स जे आहेत तर त्या फ्री मध्ये मिळतील. म्हणजे जर तुम्हाला इथं दाखवायचं झालं ना मित्रांनो, बघा या सगळ्या नोट्स आहेत आपल्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता ही इंडियन पॉलिटीची नोट्स जे आहेत तर ते दाखवतो. बघा या अशा पद्धतीच्या प्रॉपर या नोट्स आहेत. तुम्ही म्हणाल की सर फक्त ऍप मध्ये पाहता येतील, तसं नाही. ऍप मध्ये तर पाहता येतीलच, प्रिंट पण काढता येतील, तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड करून झेरॉक्स वाल्याकडे देऊ शकतात. तर या सगळ्या नोट्स आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला आता सगळं साहित्य दिलेलं, मोफतही साहित्य दिलेले, ज्याला म्हणजे ए पासून सुरुवात करायची, A to Z जायचे, तर त्याच्यासाठी आपल्या बॅचेस जे आहेत तर त्या देखील सुरूच आहेत मित्रांनो. तर या सगळ्या प्रॉपर ज्या आहेत तर त्या नोट्स आहेत. फक्त यावेळी लक्षात घ्या की यावेळी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, की जी आधी नव्हती. ते झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतील, मराठी इंग्रजीचा 1 पेपर आणि GS गणित बुद्धिमत्तेचा 1 पेपर तुम्हाला पाहायला मिळतो. हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. याची PDF ऑलरेडी आपण टेलिग्रामला शेअर केलेली. बरेच विद्यार्थी इंग्लिश मिडियमची बॅच विचारतात, तर इंग्लिश मिडियमची बॅच जी आहे तर ती देखील आपली सुरू झालेली. मराठी मिडियमची पण बॅच सुरू झालेली. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.